इच्छा. एक आई असते, तिला वाटत असतं की माझं लहान मूल शाळेत जावं, खूप मोठं व्हावं, शिकावं. त्या मुलाचं बघा, ज्या मुलाची गोष्ट सांगत आहे तो आहे एडिसन. मुलगा शिकावं आईला वाटत असतं, पण हा मुलगा असतो मूकबधिर, बहिरा आणि त्यामुळे थोडासा मतिमंद असतो. मुकेपणा त्याचा लक्षात येत नसतो, कारण तो बोलत असतो, पण बहिरेपणा जास्त जाणवत असतो. तरीही त्या शाळेमध्ये आईने त्या मुलाला ऍडमिशन घेऊन दिलं. मुलगा शाळेत जाऊ लागला. मुलगा शाळेत जात असताना त्याला ऐकूच येत नसल्यामुळं तो ग्रहण करणार काय, ग्रहण झालं नाही तर तो शिकणार काय, करायचं तरी काय. शिक्षकांच्या हळूहळू हे लक्षात येऊ लागलं. तरीही शिक्षक म्हटले आणखी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, आणखीन शिकवून बघायला काय हरकत आहे. पण 4-5 दिवसानंतर शिक्षक म्हणाले की या मुलाला या वर्गामध्ये ठेवून काहीही उपयोग नाही. त्यांनी रोजच्या प्रमाणे एक दिवस शाळा सुटली. एडिसनला जवळ बोलवले, ए बाळ इकडे ये. त्याच्या हातामध्ये एक पत्र दिले. ते पत्र घेऊन एडिसन घरी गेला. त्या आवाज देऊ लागला, आई, ए आई. आई धावत आली, म्हणाली, बाळा आजचा दिवस कसा गेला, आज काय काय शिकलास. तेव्हा एडिसनने सांगितलं की आई, आज आमच्या मॅडमने काहीतरी लिहून दिलं आहे आणि सांगितलं आहे की हे तुझ्याकडे द्यायचं. आईने ते पत्र घेतलं. आईने ते पत्र फोडलं आणि वाचू लागली. त्या शिक्षकाने त्या पत्रात लिहिलं होतं की तुमचा मुलगा हा शिकण्याच्या पात्रतेचा नाही, तुमचा मुलगा हा शिकू शकत नाही. जगातला कुठलाही शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही. आईच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहू लागले आणि तेवढ्यात एडिसन म्हणाला, आई काय लिहिलंय ग त्याच्यामध्ये. तेव्हा आई म्हणाली की बाळा, या पत्रामध्ये लिहिलं आहे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे. तुमचा मुलगा एवढा हुशार आहे की बाकीची मुलं त्या प्रमाणात कमी हुशारीला आहेत. त्या मुलाला आम्ही शिकवतो आणि एडिसनच्या बरोबरीला आल्यानंतर मग तुम्ही त्याला शाळेत पाठवा. त्यावेळेला लक्षात घ्या की त्या पत्रामध्ये आणखी 2 गोष्टी लिहिल्या होत्या की तुमचा मुलगा शिकू शकत नसल्यामुळे कृपया उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नका, कारण आमची शाळा मतिमंद मुलांना शिकवत नाही. आईने आपलं दुःख लपवलं, आपले अश्रू पुसले. मुलाला सांगितलं, बाळा ती वर्गातली दुसरी मुलं हुशार होईपर्यंत मी तुला घरामध्ये शिकवणार आहे, उद्यापासून शाळेत जायचं नाही हा. असं म्हटल्यानंतर एडिसनने त्यावर जास्त प्रश्न विचारला नाही. आई शिकवू लागली. काळामागून काळ गेला, वर्षामागून वर्ष गेले. आज एडिसन पुढे हजारो प्रयोगकर्ता झाला. आज संध्याकाळी जे आपल्या डोक्यावर बल्ब चमकतात, ट्यूबलाईट लावतात, याचा शोध या एडिसनने लावला. हे एडिसन नसते तर याचा शोध लागला नसता. आणि लक्षात घ्या की आपण जे किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांची जुनी गाणी ऐकतो, या रेकॉर्डिंगचा शोध जर या एडिसनने लावला नसता तर आपल्याला ऐकायला मिळालं नसतं. 40 वर्ष झाले. 40 वर्षानंतर त्यांची आई वारली. खूप दुःख झालं. आईची आठवण आली. एडिसन त्यांच्या रूम मध्ये गेले. त्यांचा ट्रंक खोलला. त्या ट्रंक मध्ये त्या आईने 40 वर्षापूर्वीचं जे शिक्षकांनी पत्र दिलं होतं ते पत्र ठेवलेलं होतं. ते पत्र एडिसनने हातात घेतलं आणि वाचू लागला. त्यामध्ये लिहिलेलं होतं, लक्षात घ्या की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. एडिसन कसा रडू लागला आणि म्हणू लागला की माझी शिक्षणाची पात्रता नसतानाही या आईने माझ्या हृदयामध्ये, माझ्या उरामध्ये शिक्षणाची उमेद भरली. तिने विश्वास दिला की हो, अरे तू एक दिवस शास्त्रज्ञ बनू शकतो. आणि हा एडिसन या शास्त्रज्ञ या काळामध्येच बनला. अशा या आईच्या इच्छेची गोष्ट तुम्ही शांततेने ऐकल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.